नाही नाही अभी नाही माणसामध्ये हे काय वाव. जोडून नाही लागले. हे बघा आता आपण हे रेस्टॉरंट आहे बा एकदम आता पुढून एक बोट आलेली आहे. आता ही साईड कशी देतात पाहूयात खाली आपण. वाकू, खाली वाकू. आणि आपण पण कसं चाललेलो बा आता खाली वाकून जावं लागतं. भेटतो हे बा मध्येच याच्यामध्ये हे नारळ वगैरे विकणारे हे बा ईगल पक्षी. वाव. ते मस्तपैकी बसले बघा. हा बीच दिसतोय पहा. हा बीच आणि त्या बीचच्या पलीकडं समुद्र आणि आपण ही नदी आता समुद्राला जाऊन जिथे भेटते तिथं आपण आता चाललेलो आहे. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी ते पाण्याचा योग आम्हाला या बॅकवॉटरच्या निमित्ताने मिळाला. मित्रांनो नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर. आपण आत्ताच पहा कन्याकुमारी वगैरे सगळं करून आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो. दक्षिण भारतामधील आपण आता दुसऱ्या राज्यामध्ये आलेलो आहे. आपण आलेलो आहे केरळमध्ये. आणि केरळमधून विराली म्हणून एक गाव आहे. हे आहे तामिळनाडू आणि केरळच्या बाउंड्रीवरती. आणि आता आपण तिथून बॅकवॉटरचा आनंद घेणार आहे. आपली बोट रेडी आहे. आणि हे माझ्या पाठीमागे हे अशा पद्धतीचे यांनी काय काय कुठले कुठले पॉईंट दाखवणार ते सांगितलेलं आहे. आणि आपली आता बोट रेडी आहे. आणि आपण आता बोटीमधून या ठिकाणी प्रवास करण्यासाठी चाललेलो आहे. मस्तपैकी 1.5 तासाची आपली ही आपण 1.5 तासामध्ये बॅकवॉटरमध्ये जाणार आहेत. आणि कुठले कुठले पॉईंट पाहणार आहेत मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो आता आपली बोट निघालेली आहे बॅकवॉटरसाठी. आमच्याबरोबर आहेत आमचे मित्र सुनील गवारे, सुभाष बापूसाहेब दंडवते आणि इकडं आहेत साकोरे गुळाचे चहाचे मालक अविनाश साकोरे. आम्ही चाललोय आता बॅकवॉटरचा आनंद घेण्यासाठी. आतमध्ये आता खोल गेल्यानंतर आपले एक 8 ते 10 पॉईंट ही लोक दाखवणार आहे. दोन्ही बाजूला झाली. हे पहा मित्रांनो, हे पहा पक्षी दिसतोय वेगळा थंड्या पक्षी आहे. थंड्या पक्षी. आणि इथून आपण चाललेलो आहे आता या बॅकवॉटरमधून. हे पहा झाडांच्या अगदी मधोमध आपण झाडांच्या मधोमध वाट काढत काढत आपण आता जाणार आहोत वेगवेगळ्या पॉईंट्सकडे. आपल्याला या ठिकाणी वेगवेगळे पक्षी आणि हे पहा आता किती जवळ दिसतं या झाडाच्या आजूबाजूने आपण पुढे जात आहोत. ते वर पक्षी वर काय हो येतं. पाठीमागे पहा आता या ब्रिज करून या इकडे एनाकोंडा झालेली आहे. तो पॉईंट सुद्धा आपण पाहणार आहे. गाडी आया गया दुसरा. आता पुढून एक बोट आलेली आहे. आता ही साईड कशी देतात पाहूयात खाली आपण. वाकू, खाली वाकू. आणि आपण पण कसं चाललेलो बा आता खाली वाकून जावं लागते आपल्याला. हा 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 एक नंबर दृश्य अतिशय सुंदर आहे. डोळ्याचं पारणं भेटायला झाली म्हणायचं आहे ना. वा गाड़ी घासली खाली. उधर एक काउंटर सेल करने वाला है, नारियल बेचने वाला आदमी है. वा इकडं पण नारळ. इथे एवढी प्रचंड झाडे आहेत नारळाची. पण नारळ महागच काय तिथे काही कळत नाही.
पाहत आहे दुकान. हे माणूस दुकानवाला माणूस आहे. फ्रंट कॅमेऱ्याने हा पुढचा व्ह्यू पहा, खूप जबरदस्त आहे पहा. हा कुठला पक्षी दिसतोय एकदम, काय पक्षाचं नाव आहे काय माहित नाही. हा जलमुर्गी. जलमुर्गी, पानकोंबडी असं नाही बहुतेक, आपल्या भाषेमध्ये पानकोंबडी म्हणतात. पानकोंबडी आहे पुढे. हा हे बा इथे एक दिसते. हा हा हा, हे पक्षी वगैरे पाहत पाहत साईडला पहा नारळाची उंचच्या उंच झाडं. आणि ह्या असे बोटिंग करत करत या बॅकवॉटर तो आपण समुद्राच्या कडेला जाणार. म्हणजे समुद्र ज्या ठिकाणी भेटतो हे बा मध्येच याच्यामध्ये नारळ वगैरे विकणारे सगळे तुम्हाला आतमध्ये बिझनेसमॅन दिसतील बा. कोण फ्रूट विकतंय, कोण अजून काही विकतंय. हॉटेल्स पण आहे आतमध्ये. आणि आपण आता या बॅक वॉटरने आपल्याकडे थोडक्यात वड्या आहे ना. आता पुढून एक बोट आलेली आहे. आता ही बोट क्रॉस होईल आपल्याला. आता हे कसं बोटीचं ॲडजस्टमेंट करतात ते काय माहिती ही लोक. वा वा किती छान आहे ना. ब्रेक वगैरे बरं लागते. मँग्रोव्ह फॉरेस्ट. तुम्ही जर केरळला आलात आणि बॅकवॉटरची जर का सफारी केली नाही तर केरळला आल्याचं काही आल्यासारखं वाटत नाही. तुम्ही ही बॅकवॉटरची सफारी एकदा नक्कीच केली पाहिजे. अरे खाली वा काय. आता मेन नदी लागली का. आता मेन नदी लागलेली नय्यार नदी. नय्यार नदीमधून आपण आता चाललेलो आहे. मेन नदीला आपण भेटलेलो आहे आता. आणि ही नदी पुढे जाऊन समुद्राला मिळणार. आपल्यातलेच नाही. हे पहा इकडं हा ब्रिज. हा मेन हायवे तिरुवनंतपुरमचा. आणि आता आपण चाललोय बा. अतिशय सुंदर. आणि मास्क लावायला सांगितले त्या मला, तरी पण आता मास्क पुढे लांब आहे. पैसा वसूल झाला आहे का नाही. पैसा वसूल म्हणल्यावर हा म्हणतोय मी आळस दिला. हा हे पहा हे पक्षी कुठले दिसतात इथं. हा हे 3 पक्षी दिसतात हे पहा. गारे. व्हॉट इज नेम ऑफ दिस बर्ड. हा ईगल. हे पहा ईगल पक्षी. असं पक्ष्यांचं दर्शन होत आपण चाललेलो आहोत पुढे. आता आपण जाऊन भेटणार आहे समुद्रामध्ये. भैया नेक्स्ट पॉइंट कौन सा है अभी. कौन सा पॉइंट. बीच आहे का. ओके अपोजिट साइड. बीच के अपोजिट साइड रिसॉर्ट. या झाडावर पण खूप पक्षी आहेत पण ते माहिती आहेत. आपल्याकडे पण कावळेच आहेत. इथं पण ते कावळेच आहेत.
कंटाळा आला होता. काय दृश्य दिसतंय बाय. हे आपण नदीमधून, नदीच्या कडेने मस्त नारळाची झाडं लांबच्या लांब, आणि या साईडला बा ही अशी सुंदर सुंदर झाडं अगदी पाण्यामध्ये जिथं, आणि आपण अगदी त्याच्या खालून बा हे झाड किती. आपण या झाडांच्या खालून बरोबर प्रवास करत करत पुढे चाललेलो आहे. हा पक्षी नाही सांगत. हा ए कव्वा, कव्वा आपल्या इकडे तर 10 वेळेला टपूनच असतोय. काला कौवा काट खाएगा. इकडे एक रिसॉर्ट दिसतंय याच्या कडेला, आणि या इकडे पहा आता इकडे आयलँड सारखं दिसतंय. एक बीच आहे, त्या साईडनी समुद्र, इकडनं नदी, आणि मध्येच हा बीच आहे. पाहूयात तेही आपण. वाव. आता पहा आपण आता ही नदी समुद्राला मिळतीये तिथं जाऊन. समोर तुम्हाला हा बीच दिसतोय पहा. हा बीच, आणि त्या बीचच्या पलीकडं समुद्र, आणि आपण ही नदी आता समुद्राला जाऊन तिथे भेटते. मित्रांनो, आपल्याला आता या बोटवाल्याने इथं सोडले बा. ही नदी आहे नय्यार नदी. आता एक्झॅक्ट प्रोनाऊन्सिएशन काय माहीत नाही आपल्याला, पण नय्यार नदी म्हणतात ते. आणि ही नदी, आणि आता आपण आलेलो आहे पहा, हा आहे बीच. आता याच्या पलीकडं अरबी समुद्र आहे. हा अरबी समुद्र, आणि अरबी समुद्राला ही नदी मिळते. आता आपण पलीकडं थोडंसं पाहूयात कसं काय दिसतं अरबी समुद्र. तिथं तो रेड फ्लॅग लावला आहे, त्याच्या पलीकडं जायचं नाही, स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे. लाईफ गार्ड्स तिथं असतात. अरे वा वा वा, काय सुंदर, काय सुंदर दृश्य दिसतंय बा. समुद्र खोल दिसतोय इथं बरं का, खो. वा, पाणी मात्र खूप स्वच्छ आहे. ज्या ठिकाणी नदी समुद्राला मिळते त्या ठिकाणी ते पाण्याचा योग आम्हाला या बॅकवॉटरच्या निमित्ताने मिळाला. ही केरळमधील आपलं हे पहिलंच डेस्टिनेशन आहे. याच्या अगोदर आपण कर्नाटक पाहिलं, त्यानंतर तमिळनाडू पाहिलं, आणि त्यानंतर आता आपण आलेलो आहे केरळमध्ये. मला हे करून विचार. हे बघा मित्रांनो, आपण समोर जे पाहू शकतो, हा जो पूल आपण पाहू शकतो, हा पूल आहे केरळ आणि तमिळनाडूची बाउंड्री आहे. आणि आता आपण आहोत केरळमध्ये, आणि तिथं पलीकडं तमिळनाडू. सुंदर अशी नारळाची झाडं. वाव. सिंबल सिंबल इथे सिम्बॉल आहे पहा चर्चचा, आणि पाठीमागं तामिळनाडू आणि केरळची बाउंड्री. हे इकडे नारळाची झाडी वगैरे दिसती. तिथे आतमध्ये आहे क्लब महिंद्रा यांचं रिसॉर्ट आहे. प्रायव्हेट आहे, खूप मस्त डेव्हलप केलेलं आहे. कॉटेज. अच्छा, फॉर स्टे. हे पहा, हा जो दिसतोय इथे ही नदी समुद्राला मिळालेली आहे. हे पहा, नदी आणि समुद्र या ठिकाणाहून आपल्याला एकत्र दिसतंय. आणि इथे समोर काहीतरी दिसतं, एक मोठा दगड,
हत्तीसारखं काहीतरी दिसतंय पण तो कुठला पॉईंट नाही सांगता येत. एलिफंट रॉक नाही हे हा बरोबर एलिफंट रॉक आहे तो बरोबर आहे. हत्तीसारखं दिसतंय म्हणजे पूर्ण. आणि याला आता पूर्ण आता राऊंड मारून आपण जाणार आहे. आता आपण पाठीमागून आलोय आता समोर दुसऱ्या साईडने आपण परत त्याच जागेवरती जाणार आहोत. वाव नाही नाही अभी नाही मागता मध्ये. हे काय जोडून वाव. नाही हे बघा आता आपण ते रेस्टॉरंट आहे बा एकदम समुद्राच्या किंवा समुद्राची आता हा बॅकवॉटर ही नदी आहे आणि हा नदी समुद्राला इथं मिळालेली आहे. मस्त इथं आपल्याला चहा नाश्ता काय पाहिजे असेल इथं भेटतो. आणि इकडं आहे हा मदर मेरी स्टॅच्यू. हे पूर्ण आयलँड आहे. आपल्या इकडे रस्त्याच्या कडेला जसं चहा नाश्त्याचे हॉटेल असतात तसं इथं नदीच्या कडेला समुद्राच्या कडेला आणि बोटीमधून यायचं. वा समोरचं सुद्धा एक तास झाला हे आहे मदर मेरी स्टॅच्यू. मदर मेरी स्टॅच्यू. वाव हे पहा इथं आपल्या फ्रंटने इथं मस्तपैकी आपण पाहू शकतो मदर मेरी स्टॅच्यू. मित्रांनो आता ही पूर्ण जवळपास हे आयलँड आहे त्याला पूर्ण राऊंड मारून आपण बॅकवॉटरने गेलो समुद्राला मिळालो. त्याचनंतर आपण बीचवरती पण थांबलो. मस्तपैकी सर्व्हिस दिली या माणसाने. आणि आता आपण आलेले परत आपल्या डेस्टिनेशनला. आता आपण इथून आऊट होणार आहे. आऊट इथून आता आऊट होणार. आता आपण जाऊयात स्टेप आऊट. स्टेप आऊट. वाव बेस्ट छान होती. त्या माणसाने बघा ना बहुत अच्छा सर्विस दिया. एक नंबर सब घुमाया. थँक्यू.